आहे ही बघा, काही दिवसांपूर्वी मी पपई खाऊन तिच्या बिया इकडे फेकल्या होत्या आणि त्यांच्यापासून ही छोटी छोटी रोपं तयार झालेली आहेत. तर मला आज ह्या रोपांना थोडा वेगळ्या ग्लासांमध्ये शिफ्ट करायचं आहे, कारण ते तिकडे मोठे झाले की मग मी त्यांना मातीत पुन्हा लावू शकते. तर खूप सारी रोपं आहेत. आपण बघूया की जेवढे जास्त ट्रान्सफर करता येईल तेवढे आपण जास्त ट्रान्सफर करूयात. तर मी जरा आजूबाजूची माती थोडी अशी रिकामी करून घेते आणि त्यांना जरा मुळासकट काढता येईल याची मी काळजी घेते. अशा प्रकारे मी ही झाडं काढून घेतलेली आहेत. थोडी अजून घेऊयात, कारण जेवढी जास्त झाडं तयार होतील ह्या रोपांपासून तेवढं मला जास्त चांगलं वाटेल. तर बघा, हे मुळांसकट मी काढलेली आहेत. चला, तर यांना मी घेऊन जात आहे त्या ठिकाणी जिथे मी पहिल्यांदाच थोडी माती काढून ठेवलेली आहे आणि ती माती ह्या ग्लासांमध्ये मी भरणार आहे. बाय द वे, ही ग्लासं मी एका प्रोग्रामसाठी यूज केलेली आहेत. मग मी यांचा पुन्हा एकदा यूज व्हावा म्हणून मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडी माती. थोडा खड्डा करून त्याच्यामध्ये हे जाणार आहे माझं एक पपईचं रोप. अशी मी खूप सारी रोपं तयार करणार आहेत आणि मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते की माझी किती रोपं तयार होणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी यांना ट्रान्सफर केलेलं आहे आणि मी थोडंसं पाणी घेणार आहे आणि त्यांच्यावरती असं शिंपडणार आहे. खूप जास्त पाणी घालणार नाही, कारण माती पहिलीच ओली आहे. काल खूप पाऊस झाला होता इथे आणि त्यामुळे माती व्यवस्थित ओली आहे. तर फक्त थोडं थोडं असं आता कडक ऊन आहे म्हणून मी त्यांना जरा सावलीत ठेवणार आहे आणि आपण बघूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये की त्यांची वाढ कशी होत आहे. बाय.